नमस्कार सर्वांना. राजकीय घडामोडींचा आपण दुसरा टप्पा अभ्यासतोय आणि डिसेंबर ते फेब्रुवारीचा हा शेवटचा टप्पा आहे. मग या टप्प्यामध्ये आपण ज्या काही छोट्याशा घटना आहेत, महत्वाच्या आहेत, त्या MCQच्या स्वरूपामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण लगेच त्याची सुरुवात करता. त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स PSIR हा जो मुख्य परीक्षेचा विषय आहे, राज्यसेवा, तर याच्या लेक्चर्सला आपण सुरुवात केली. 15 तारखेपासून त्याचे लेक्चर्स ॲपवरती अपलोड व्हायला सुरुवात होते. त्याच्या काही सुरुवातीच्या क्लिप्स पण मी या युट्यूबवर टाकणार आहे. ज्यांना राज्यसेवा द्यायची आहे तर त्यांनी तेवढा अभ्यासक्रम जरी कंप्लीट केला तर 350 ते 300 मार्क तुम्हाला सहजपणे पडतील 500 पैकी. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे आपण देणार आहोत, थेरी पण आहे आणि आतापर्यंत प्रत्येक प्रकरणावरती कसे प्रश्न येतील, कसे प्रश्न आले पूर्वी UPSC मध्ये, ते उत्तरांसहित आपण समजावून सांगणार आहोत. तर ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी तिथे जाऊन तो ॲप 15 तारखेपासून तुम्हाला चालू झालेला दिसेल, तर तो तुम्हाला घेता येईल. तर या ठिकाणी आपण सुरुवात करतोय राजकीय घडामोडींना. आता काय करायचंय, राजकीय घडामोडींमध्ये काही छोटे छोटे मुद्दे आहेत पण महत्वाचे वाटतात, तर त्यांचा आपण विचार करूयात MCQच्या स्वरूपामध्ये. पहिलं आपलं, भाषांतरकाराची सुविधा असलेल्या देशातील पहिली विधानसभा कोणती विधानसभा ठरलेली आहे? महाराष्ट्र विधानसभा, गुजरात विधानसभा, उत्तर प्रदेश विधानसभा आणि दिल्ली विधानसभा. कोणती विधानसभा ठरली? म्हणजे एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये 18 फेब्रुवारी 2025 पासून हे भाषांतरकाराची सुविधा 5 भाषांसाठी ही भाषांतरकाराची सुविधा प्राप्त करून दिली आहे. ते कोणतं राज्य आहे? तो उत्तर प्रदेश विधानसभा. लक्षात आलं? तशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं, भाषांतरकाराची सुविधा असलेली देशातील पहिली विधानसभा कोणती आहे? कोणती आहे? उत्तर प्रदेश विधानसभा आहे. आणि किती भाषांसाठी? 5 भाषांसाठी भाषांतराची सुविधा दिलेली आहे. कोणकोणत्या 5 भाषा आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला अवधी आणि भोजपुरी एक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. भोजपुरी, त्याच्यानंतर ब्रज, त्याच्यानंतर आपण विचार केला तर हिंदी तर असणारच आहे, हिंदीसाठी नाही आहे. त्याच्यानंतर बुंदेलखंड आणि इंग्रजी या भाषांसाठी सुविधा प्राप्त करून दिली. लक्षात आलं? 5 भाषांसाठी. मग भाषांतरकाराची सुविधा असलेली देशातील पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? उत्तर प्रदेश विधानसभा, 5 भाषांसाठी, अवधी, भोजपुरी, ब्रज, बुंदेलखंड, इंग्रजी. तर या 5 भाषांसाठी भाषांतरकाराची सुविधा उत्तर प्रदेशामध्ये देण्यात आलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स याच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक राजकीय देणगी मिळाली आणि ती किती मिळालेली आहे? आता किती मिळाली हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक राजकीय देणगी मिळाली या असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR नुसार, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये ऑप्शन्स पहा, काँग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष, बसप. तर हे भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली. आणि अगदी कितीचा जरी आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं 4340.47 कोटी एवढी देणगी या भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालेली. लक्षात आलं? कोणत्या पक्षाला? भाजपला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अमेरिकेतील सरकारी कार्यक्षमता विभागानं कोणत्या कारणांसाठी असलेल्या भारतीय निधीला कात्री लावलेली आहे? म्हणजे एक निधी भारताला विशिष्ट कारणासाठी मिळत होता आणि तो निधी आता हे अमेरिका देण्याचं बंद करणार आहे. मग याच्यामध्ये आपण मध्ये पाहिलं की भारतीय राजकारणामध्ये गोंधळ उडाला. जो सत्तेवर आहे पक्ष त्यांनी काँग्रेसवरती टीका केली आणि काँग्रेसनं BJP वरती टीका केली. हा मुद्द्यामध्ये चर्चेत होता. मग आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागेल की हे अमेरिकेमधील एक सरकारी कार्यक्षमता विभाग आहे. तो विभाग काय म्हणतो की आम्ही एक विशिष्ट कारणासाठी भारताला निधी देत होतो, तो निधी आता आम्ही देणार नाही, तो बंद करणार आहोत. कोणत्या कारणासाठी तेही लक्षामध्ये ठेवायचं. ऑप्शन पहा, भारतात संरक्षण सामग्री पुरवण्यासाठी, भारतात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी,
भारतात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी, भारतात शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी. तर हा निधी जो दिला जात होता अमेरिकेमार्फत, भारतात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निधी दिला जात होता. कितीचा निधी दिला जात होता? $2,10,00,000 निधी दिला जात होता. हा जो निधी दिला जातोय तो $2,10,00,000 एवढा निधी भारताला दिला जात होता. आणि मग हा निधी आता इथून पुढे दिला जाणार नाही, त्याला कात्री लावण्यात आलेली आहे असं आपण म्हणतोय. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात राहील तर या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या. आता पहा, अमेरिकेतील सरकारी कार्यक्षमता विभागानं कोणत्या कारणासाठी असलेल्या भारतीय निधीला कात्री लावली? तर भारतात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी अमेरिका भारताला $2,10,00,000 निधी देत होता. हा निधी इथून पुढे दिला जाणार नाही सांगण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपण उल्लेख केला की अमेरिकेतील सरकारी कार्यक्षमता विभाग, हा सरकारी कार्यक्षमता विभाग जो आपण म्हणतोय हा कोणाच्या नियंत्रणाखाली, याचा जर तुम्ही विचार केला तर ॲलन मस्क यांच्या नियंत्रणाखाली हा विभाग येतो. आणि या विभागानं हा निधी देण्याचं बंद केलंय असं जाहीर केलेलं आहे. लक्षात आलं? आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. अमेरिकेतील सरकारी कार्यक्षमता विभागाचं मुख्य उद्दिष्ट काय असं आपल्याला विचारलंय. समजा निधी द्यायचा बंद केलाय, त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? आपण एक ऑप्शन पाहूयात. आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणं, प्रशासनात सुधारणा करणं आणि अनावश्यक खर्चाला आळा घालणं, नवीन तंत्रज्ञान विकसित करणं, लष्करी सामर्थ्य वाढवणं. आता हा प्रश्न कॉमन सेन्स वरती आपल्याला सोडवता येतो. कसा? आपल्याला $2,10,00,000 निधी दिला जाणार होता, तो बंद केलाय या सरकारी कार्यक्षमता विभागानं. म्हणजे तो काय करणार आहे? खर्चाला आळा घालतोय, हे कारण आहे. प्रशासनात सुधारणा करणं आणि अनावश्यक खर्चाला आळा घालणं हे अमेरिकेमधील सरकारी कार्यक्षमता विभागाचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी ठरवलंय की भारताला जो $2,10,00,000 निधी दिला जातो, एवढा निधी दिला जातो भारतामध्ये मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी, मतदानाचे प्रमाण वाढवणे यासाठी जो निधी दिला जातो तो आम्ही बंद करत आहोत, आहे सरकारी कार्यक्षमता विभाग. आपण हे पण पाहिलं की सरकारी कार्यक्षमता विभाग कोणाच्या नियंत्रणाखाली? तर ॲलन मस्क यांच्या नियंत्रणाखाली, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत कोठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली? 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत कोठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती? महत्वाचा प्रश्न. ऑप्शन पहा. मुंबई, पंतप्रधान नरेंद्र मोदी. नवी दिल्ली, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह. कोलकाता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन. चेन्नई, गृहमंत्री अमित शहा. तर या ठिकाणी उत्तर जर आपण पाहिलं की 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत कोठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती? तर नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात आलं? हे लक्षामध्ये महत्वाचं आहे. आणि 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत दिल्लीला आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर डॉक्टर जितेंद्र सिंह जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. कधी आयोजित करण्यात आलेली होती याचा जर तुम्ही विचार केला तर अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी महत्वाचं 13 फेब्रुवारी 2025 मध्ये ही आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात येत आहे? हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि मग हे पेन्शन अदालत का आयोजित करण्यात आलेली होती? तर काय झालं होतं की दीर्घ काळापासून काही पेन्शन प्रलंबित होती आणि मग ही जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचं निराकरण व्हावं या उद्देशानं ही 12वी राष्ट्रव्यापी पेन्शन अदालत नवी दिल्लीला भरवण्यात आली डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली. लक्षात आलं? पुढे जाऊया. निवडणूक आयोगाच्या ॲटलस 2024 या अहवालानुसार मागील 3 लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा मताच्या वापरात काय बदल दिसून आले? निवडणूक आयोगाचा एक अहवाल आलाय, त्याला आपण म्हणतोय ॲटलस 2024 चा अहवाल.
तर या अहवालानुसार मागील 3 लोकसभा निवडणुकीत नोटा या मताच्या वापरामध्ये काय बदल दिसून आला हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वापर वाढलाय, वापर कमी झालाय, वापर स्थिर राहिलाय, वापराबद्दल माहिती नाहीये काय. आता याच्यामध्ये एक लक्षामध्ये ठेवायचं, नोटा मताच्या वापरात काय बदल झाला. नोटा म्हणजे काय, नन ऑफ द अबव, वरीलपैकी कोणताही उमेदवार आम्हाला पसंत नाही, त्याला आपण म्हणतो नोटा. लक्षात आलं. आणि मग या अहवालानुसार आपल्या काय लक्षामध्ये, याचा वापर जो आहे तो वापर कमी झालेला आहे हे लक्षात ठेवायचं. निवडणूक आयोगाचा ॲटलास 2024च्या अहवालामध्ये सांगितलंय की मागील 3 लोकसभा निवडणुकीत हे नोटा मताचा जो वापर आहे तो आता कमी झालेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात राहील ते लक्षात ठेवायचं. आता आणखी एक गोष्ट याच्यावरती प्रश्न आपण पाहूयात. 2014च्या तुलनेत 2024 मध्ये नोटा मताची टक्केवारी किती झाली. 1.8% वरून 1.20% आपण म्हणतोय वापर कमी झालाय. म्हणजे ऑप्शन हा असणार आहे का, ऑप्शन हा नसणार आहे. दुसरी गोष्ट, इथे पण वाढलेला दिसतोय, हा पण ऑप्शन नसणार आहे. स्थिर राहिलाय हे पण नाही, कारण आपण म्हणतोय कमी झालाय. म्हणजे 1.8 वरून 0.99% झाला. हे आपल्याला उत्तर अगदी कॉमन सेन्स वरती सुद्धा सोडवता येत आहे. कारण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण अभ्यासलाय नोटाच्या मताच्या वापरात काय बदल झाला, तर वापर कमी झालेला आहे हे आपल्या लक्षात येत आहे. मग या ठिकाणी किती कमी झालं, तर 1.8 वरून 1.8% वरून 0.99% एवढं झालेलं आपल्याला दिसून येतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर हा जो अहवाल आलाय निवडणूक आयोगाचा, त्याच्यामध्ये आणखी एक आपल्याला प्रश्न सापडतो की नोटाचा पर्याय लोकसभा निवडणुकीत कधीपासून लागू करण्यात आला आणि कोणत्या राज्यात त्याचा सर्वाधिक वापर झाला आहे. आता याचा विचार करा. आपण काय म्हणतोय पहा, नोटाचा पर्याय लोकसभा निवडणुकीत कधीपासून आणि कोणत्या राज्यात त्याचा सर्वाधिक वापर झालेला आहे. तुम्हाला सांगता येतोय का पहा. ऑप्शन्स: 2010 महाराष्ट्र, 2014 बिहार, 2019 उत्तर प्रदेश, 2009 केरळ. हे याचं उत्तर आपल्या लक्षात ठेवावं लागतं. 2014 बिहार हे लक्षात ठेवा. जो निवडणूक आयोगाचा अहवाल आलाय त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. मग हा पर्याय जो आहे कोणत्या निवडणुकीपासून लागू झालाय, तर 2014च्या सर्वाधिक वापर याचा कोणत्या राज्यामध्ये झाला, तर बिहार राज्यामध्ये झालाय हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग नोटा मतांचा सर्वाधिक वापर बिहारमध्ये झाला, किती टक्के झाला याचा जर तुम्ही विचार केला तर 2.07% झालाय असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. हा पण प्रश्न आपल्याला लक्षामध्ये आला. आता पुढच्या प्रश्नामध्ये जाऊयात. प्रश्नाकडे, 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक नोटा मतं पडली. पुणे, इंदूर, नागपूर, वाराणसी. कोणत्या मतदारसंघामध्ये लक्षात येत आहे. त्याच्यामध्ये पहा या 4 मधला ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा आहे. कुठला सांगता येतो, इंदूर आहे. पहा इंदूर. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदूर मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशामधल्या सर्वाधिक नोटा मतं पडलेली ते लक्षामध्ये ठेवायचं. आता इंदूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोटा मतं पडली म्हणजे किती पडली असतील इमॅजिन करा. लाखाच्या घरात, हजारांच्या घरात किती पडलेली असतील, तर ही पडली 2,18,674 एवढी मतं पडलेली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक नोटा मतं पडली, तर इंदूर. एवढंच लक्षात ठेवायचं. मतं आपल्याला विचारली जाणार नाहीये. त्याच्यानंतर पहा, आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे. आता दुसरी राजधानी म्हणून एका शहराची घोषणा केली जाते. ऑप्शन्स: गुवाहाटी, दिब्रुगड, जोरहाट, सिलचर. कोणत्या, तर लक्षामध्ये ठेवायचं आहे दिब्रुगड. आसामची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड या शहराची घोषणा करण्यात आलेली हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आसाम हे दिब्रुगडची दुसरी राजधानी बनत आहे. आता हे कशासाठी प्रसिद्ध आहे? चहासाठी प्रसिद्ध आहे का? तेल आणि कोळसा व्यापारासाठी प्रसिद्ध आहे का? तर चहा, तेल आणि कोळसा या व्यापारासाठी ते प्रसिद्ध आहे.
आणि ती दुसरी राजधानी असणार. आणखी एक गोष्ट या दिब्रुगडच्या माध्यमातून आपल्या लक्षामध्ये येते. आशियातली पहिली तेल विहीर कोणत्या शहरामध्ये खोदण्यात आली होती? दिब्रुगड जवळ दिग्बोई हे शहर आहे पहा. हे पण आपण अभ्यासलं आणि जिओग्राफीमध्ये तुम्ही अभ्यास केला याचा. तर हे दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आसामची. ब्रिटिशकालीन जर आपण विचार केला तर चहा, तेल, कोळसा व्यापाराचं केंद्र म्हणून याला ओळखलं जात होतं आणि आता हे आसामची दुसरी राजधानी असणार आहे. यानंतर आपल्याला आणखी एक मुद्दा याच्यामध्ये सापडतोय की आशियातली जी पहिली तेल विहीर आहे ती कोणत्या ठिकाणी खोदण्यात आलेली होती? तर या दिब्रुगड जवळ दिग्बोई नावाचं स्थान आहे आणि या ठिकाणी खोदण्यात आलेली होती. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्रिपुरा सरकारच्या कोणत्या नवीन लोगोला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिलेली? ऑप्शन्स: अशोक चक्रासह राज्याचा नकाशा, राष्ट्रीय चिन्हासह राज्याचा नकाशा, फक्त राज्याचा नकाशा, फक्त राष्ट्रीय चिन्ह. कोणत्या? आता पहा या ठिकाणी त्रिपुरा सरकार कोणतं हे अगोदर लक्षात घ्या. त्रिपुरा सरकारच्या एका नवीन लोगोला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली. तर ते कोणत्या याचा जर विचार केला तर राष्ट्रीय चिन्हासह राज्याचा नकाशा, राष्ट्रीय चिन्हासह राज्याचा नकाशा हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे त्रिपुरा सरकारच्या नवीन लोगोला मंजुरी दिलेली. आता तुम्ही म्हणाल की राष्ट्रीय चिन्हासह राज्याचा नकाशा आहे, केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे, पण मग त्यांचा जो लोगो आहे त्या लोगोमध्ये नेमकं काय आहे? त्या ठिकाणी भगव्या रंगाचं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये त्रिपुराचा नकाशा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे त्रिपुरा सरकारच्या एका नवीन लोगोला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तर त्याच्यात काय आहे? तर राष्ट्रीय चिन्हासह राज्याचा नकाशा आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याचा पुढचा प्रश्न त्याच्यावरतीचा दलित पहा. त्रिपुरा सरकारच्या नवीन चिन्हाचं स्वरूप कसं आहे असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपण काय म्हणतोय पहा, भगव्या रंगाचं वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये त्रिपुराचा नकाशा आहे, त्यावर भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. भारतीय निवडणूक आयोगाने चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम कोठे आणि कधी राबवला? मुंबई लोकसभा निवडणुकादरम्यान, त्याच्यानंतर पश्चिम दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान, बंगळुरू स्थानिक निवडणुकांदरम्यान आणि कोलकाता राज्यसभा निवडणुकांदरम्यान. कधी? तर हे भारतीय निवडणूक आयोगानं चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम जो राबवलाय तो कोणत्या ठिकाणी राबवलाय याचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम दिल्ली या ठिकाणी राबवलाय विधानसभा निवडणुकी दरम्यान. पश्चिम दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान. लक्षात आलं? भारतीय निवडणूक आयोगानं चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम कोठे आणि कधी राबवला? पश्चिम दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकींच्या दरम्यान हे राबवलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चांद्रयान से चुनाव तक या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? पहिला ऑप्शन अंतराळ संशोधनासाठी निधी गोळा करणं, दुसरा ऑप्शन चांद्रयान मोहिमेबद्दल जागरूकता वाढवणं, तिसरा ऑप्शन भारताच्या अंतराळातील कामगिरीला निवडणूक प्रक्रियेशी जोडून मतदारांना गुंतवून ठेवणं, चौथा ऑप्शन मतदारांना निवडणुकीत अंतराळयान वापरण्यास प्रोत्साहित करणं. कोणता? लक्षात येतं? त्याच्यामध्ये चांद्रयान से चुनाव तक या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय होता? तर हा होता भारताच्या अंतराळातील जी कामगिरी आहे त्या कामगिरीला निवडणूक प्रक्रियेशी जोडायचं आणि मतदारांना गुंतवून ठेवायचं. तर या उद्देशानं चांद्रयान से चुनाव तक हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. लक्षात आलं? आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं तो उपक्रम कुठे राबवण्यात आला? पश्चिम दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. भारतीय वायुयान अधिनियम 2024 हा नवीन कायदा कधीपासून लागू झाला आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे? भारतीय वायुयान अधिनियम 2024 पहा,
हा नवीन कायदा लागू झालाय, कधीपासून लागू झाला आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला ऑप्शन 1 जानेवारी 2024 ला लागू झाला. विमान तिकीट दर कमी करणं हा त्याचा उद्देश आहे. दुसरा ऑप्शन 1 जानेवारी 2025 पासून लागू झाला. विमानांचं डिझाईन आणि उत्पादन सुलभ करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. तिसरा ऑप्शन 1 जुलै 2024 पासून लागू झाला. विमानतळाची सुरक्षा वाढवणं हा त्याचा उद्देश आहे. चौथा ऑप्शन 3 डिसेंबर 2024 पासून लागू झाला आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढवणं हा त्याचा उद्देश आहे. त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश आहे 1 जानेवारी 2025 हे लागू झालंय आणि उद्देश आहे विमानांचं डिझाईन आणि उत्पादन सुलभ करणं. हा आहे भारतीय वायुयान अधिनियम 2024. कधीपासून लागू झाला? 2025 मध्ये 1 जानेवारी 2025 पासून हा लागू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि उद्देश आपण पाहिला की विमानांचं डिझाईन आणि उत्पादन सुलभ करणं हा त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर भारतीय वायुयान अधिनियम 2024 न कोणत्या कायद्याची जागा घेतली? याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं विमान कायदा 1934 ची जागा घेतली. पहा, हा जो आपण भारतीय वायुयान अधिनियम पाहिला 2024 1 जानेवारी 2025 पासून लागू झालाय विमानांचं डिझाईन आणि त्याचं उत्पादन सुलभ करण्यासाठी. तर हा कायदा करताना त्यानं पूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेतली? तर विमान कायदा 1934 ची जागा घेतली, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आणि त्यांना कोणी शपथ दिलेली? विधानसभेचे हंगामी अध्यक्ष मग कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सांगता येत आहे? आता ऑप्शन्स आपण पाहू. राहुल नार्वेकर आणि त्यांना शपथ मुख्यमंत्र्यांनी दिली. कालिदास कोळंबकर त्यांना शपथ राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली. नाना पटोले आणि त्यांना शपथ राष्ट्रपतींनी दिली. हरिभाऊ बागडे त्यांना शपथ सरन्यायाधीशांनी दिली. कॉमन सेन्सवर सोडवण्याचा प्रश्न आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष शपथ राज्यपाल देणार आहेत आणि हो याच्यामध्ये कोणाला दिली आहे पहा, कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली. 15व्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारतील. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आणि शपथ कोण दिली? राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिलेली आहे. तर हे महत्वाचं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता यावेळी जर आपण विचार केला तर विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन झालेलं होतं आणि त्या 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनामध्ये कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाचं कामकाज चाललेलं होतं. तशा प्रकारे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे लक्षात ठेवायचं. अचानक जर विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देता येणार आहे. आता आणखी एक गोष्ट, हंगामी अध्यक्षाचा जर विचार केला थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की कालिदास कोळंबकर आहेत, यांनी किती आमदारांना शपथ दिली आहे? आपल्या संपूर्ण 288 जे आमदार आहेत त्या 288 आमदारांना यांनी शपथ दिली आहे. मग कालिदास कोळंबकर कोणत्या मतदारसंघातून निवडून येत आहेत याचा जर आपण विचार केला तर वडाळा या मतदारसंघामधून निवडून येत आहेत. म्हणजे थोडक्यात जर याच्याविषयी आपल्याला विधानं दिली तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग हे सर्वात ज्येष्ठ याला हंगामी अध्यक्ष बनवण्याचं कारणच आहे, ते ज्येष्ठ आहेत सर्वात. मग तुम्ही म्हणाल ज्येष्ठ म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा निवडून आले असतील याचा जर विचार केला तर हे वडाळा मतदारसंघातून 9 वेळा निवडून आलेले आहेत आणि यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं होतं कालिदास कोळंबकर यांना. त्याचबरोबर राज्यपाल सुद्धा लक्षामध्ये ठेवायचे CP राधाकृष्णन. लक्षात राहतील. पुढे जाऊया. चंदीगडमधील नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी कार्यक्रमाची थीम काय होती? चंदीगडमधील नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी कार्यक्रमाची थीम काय होती? पहिला ऑप्शन सुरक्षित समाज, विकसित भारत, शिक्षेपासून न्यायापर्यंत. दुसरा ऑप्शन न्याय सर्वांसाठी, सुरक्षा प्रत्येकासाठी, कायदा आणि सुव्यवस्था, प्रगतीचा आधार, नवीन कायदे, नवीन भारत. तर चंदीगडमधील नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नवीन थीम काय होती तर आपल्याला सांगता येतं
सुरक्षित समाज, विकसित भारत, शिक्षेपासून न्यायापर्यंत. लक्षात आलं? चंदीगडमधील नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी कार्यक्रमाची थीम ही सुरक्षित समाज, विकसित भारत, शिक्षेपासून न्यायापर्यंत ही होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? पुढे जाऊ. कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश 3 नवीन फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातलं पहिलं ठरलेलं आहे? दिल्ली, महाराष्ट्र, चंदीगड, गुजरात. कोणतं देशातलं पहिलं ठरलं सांगता येत आहे या ठिकाणी? तर हे लक्षामध्ये ठेवा. चंदीगड हे लक्षामध्ये ठेवायचं. चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश 3 नवीन फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणार देशातील पहिलं संघराज्य प्रदेश तो ठरला. राज्य आणि संघराज्यामध्ये दोन्हींचा विचार केला असता. त्यानंतर आणखी एक प्रश्न मागे पण आपण हा पाहिला होता गेल्या वर्षी. 3 नवीन फौजदारी कायद्यांनी अनुक्रमे कोणत्या जुन्या कायद्यांची जागा घेतली आणि ते कधी अंमलात आले? आता भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा 1 जानेवारी 2025. म्हणजे हे ठिकाणी आपल्याला काय लक्षामध्ये घ्यायचं? पाहता 3 नवीन फौजदारी कायद्यांची अनुक्रमे आणि कोणत्या जुन्या कायद्यांची जागा घेतलेली त्यांनी. तर दुसरा ऑप्शन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि 1 जुलै 2024 मध्ये ते अंमलात आलेले आहेत. हा दुसरा ऑप्शन मात्र आपल्याला लगेच निवडता येतो. 3 नवीन फौजदारी कायद्यांनी अनुक्रमे कोणत्या जुन्या कायद्यांची? भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय पुरावा कायदा. तर यांची जागा घेतली कधीपासून? 1 जुलै 2024 पासून ही जागा घेतलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये कोणत्या केंद्रीय विद्यालयाला राष्ट्रीय विजेता घोषित करण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन श्री पीएम श्री केंद्रीय विद्यालय, IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT खरगपूर, IIT मद्रास. कोणत्या? आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत कोणत्या विद्यालयाला, तर मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं PM श्री केंद्रीय विद्यालय, IIT खरगपूर. या IIT खरगपूर हे लक्षामध्ये ठेवायचं की या विद्यालयाला राष्ट्रीय विजेता घोषित करण्यात आलेला आहे 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये. IIT खरगपूर हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोठे आणि कधी पार पडला? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई. कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? हे जर विचार केला तर साहजिकच आहे आपल्याला सहजपणे उत्तर ओळखता येतं. नवी दिल्ली राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा आहे 10 जानेवारी 2025 मध्ये. तर 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नवी दिल्ली येथे 10 जानेवारी 2025 रोजी पार पडलेला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर असे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते आपल्याला समजावून घ्यावे लागतात. आता याच्यामध्ये आपण काही चर्चा करूया. 34वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा दिल्लीमध्ये आपण म्हणतात पारितोषिक वितरण समारंभ पार पडलेला आहे. आता पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आंध्र प्रदेशातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात सुधारणा करण्यास कोणी मंजुरी दिलेली आहे? आंध्र प्रदेशामध्ये साहजिकच आहे. कोण मंजुरी देणार एखाद्या राज्यामध्ये? राज्यपाल देणार आहे. मग इथे राज्यपाल ऑप्शन एकच आहे. राज्यपाल अब्दुल नजीर यांनी मंजुरी दिलेली आहे. लक्षात आलं? न्यायिक अधिकाऱ्यांचं जे निवृत्ती वय आहे त्या निवृत्ती वयाच्या वाढीला या आंध्र प्रदेशातील राज्यपाल अब्दुल नजीर यांनी मान्यता दिलेली आहे. आता विचार करा त्यांचं वय किती वरून किती करण्यात आलेलं आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर ते आपण पाहूयात पुढे. हे पहा 60 वरून 61 वर्ष करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशात कोणत्या विधेयकानुसार न्यायिक अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वरून 61 वर्ष करण्यात आलंय? कोणत्या विधेयकानुसार असं आपल्याला विचारलं. आणि ते कोणतं विधेयक असणार आहे? आंध्र प्रदेश सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय तर्कसंगतीकरण दुरुस्ती विधेयक या विधेयकानुसार अधिकाऱ्यांचं न्यायिक अधिकाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षावरून 61 वर्ष करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचं की राजकीय घडामोडी डिसेंबर ते फेब्रुवारी या ठिकाणी आपल्याला संपलेल्या आहेत.
आता उद्यापासून पुन्हा आपण वेगळ्या घडामोडींना सुरुवात करतो. त्या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.